महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदारी विश्रामगृह आली. काय नियोजन होतं बैठकीचं? नमस्कार. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी आढावा बैठक घेण्यात आली, त्या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी नवीन आमची कार्यकारिणी माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली, त्याच्यामध्ये नवनिर्वाचित सर्व आमचे पदाधिकारी आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्यावर आज आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये संघटनेची बांधणी आणि स्वाभिमानी पक्षाची बांधणी की जेणेकरून आम्हाला गावागावामध्ये शाखा ओपनिंग करून संघटनेचं महत्त्व आणि पक्षाचं महत्त्व आम्हाला पटवून द्यायचे आणि त्या अनुषंगाने आमची आजची ही आढावा बैठक घेतलेली होती. साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर. शेतकऱ्याचे खूप प्रश्न आहे, पाण्याचं अजून पाणी नाही आहे, शेतकऱ्याचं हवालदिल झालेलं आहे. काय सांगाल याबद्दल? मुळात पाणी आपल्याकडं पाऊस जो आहे तो व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे जे पिण्याचं पाणी आहे ते पण व्यवस्थित झालेलं आहे. मुळात हे सरकार पाण्याचं नियोजन ज्या पद्धतीने व्यवस्थित करायला पाहिजे ते नियोजन व्यवस्थित होत नाही, म्हणून या ठिकाणी लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं. शेतकऱ्याला या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार? शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये एवढंच सांगेल की हवामानाचा अंदाज घेऊन, पावसाचा अंदाज घेऊन आपली जी पिकं तुम्ही ज्या पेरण्या केलेल्या आहेत त्या पेरण्या करीत असताना आपण पाण्याचं नियोजन एक करावं. तसेच येणारा जो काळ आहे हा लिनो हवामानाच्या पद्धतीनं सगळीकडे बोलला जातो, तर पुढील संकट लक्षात घेऊन किंवा परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला पुढील ज्या पेरण्या आहेत त्या करीत असताना ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन नंतरच आपण पुढं त्या ठिकाणी पाऊल टाकलं पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढची भूमिका काय असणार आहे शासनाच्या विरोधामध्ये? शासनाच्या विरोधामध्ये आत्ता तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये देखील BJP सरकारच्या निकम्म्यापणाचं सर्वांना दर्शन होतं. विकास म्हणतात, परंतु विकासाची कामं आज लोकांना त्यांच्या वाड्या वस्त्यापर्यंत जायला साधे पुलंही नसतात किंवा पाण्याचं नियोजनही नाही, रस्त्याचं व्यवस्थित नियोजन नाही. ह्यांचे फक्त मोठमोठाले प्रोजेक्ट हजारो कोटीचे उभे करायचे आणि त्याच्यातून पैसा कसा मिळेल याच्याकडं त्यांचं लक्ष आहे. मग गाड्यातील तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावरती जे कच्चे रस्ते आहेत, जाण्या येण्याच्या ज्या सोयी अपुरी आहेत, शाळेमध्ये जी मुलं जातात येतात त्यांना ST प्रवासाला अडचण येते, जाण्या यायला त्यांना अडचण येते. ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आमचा ह्याच अजेंडा असणार आहे की ज्या गावामध्ये रस्त्याची, पाण्याची आणि वाहतुकीची जे साधनं अपुरी आहेत ही जास्तीत जास्त शासनाकडून कशा पद्धतीने मिळेल, या सुखसुविधा लोकांना कशा मिळतील याच्याकडे आमचं लक्ष राहणार आणि त्याच पद्धतीने आमची आंदोलनं होणार आहे. BJP सरकार हिंदू सरकार म्हणते, हिंदू सरकार म्हणते, परंतु साखरेचा गोडवा हा खूप वाढलेला आहे. काय सांगाल याबद्दल? मुळात सणासुदीच्या दिवसामध्ये आजपर्यंत आहे ना, हिंदू खतरेत नाही, मुसलमान खतरेत नाही आणि ईसाई खतरेत नाही. खतरेत ह्यांच्या खुर्च्या आहेत आणि यांच्या खुर्च्या खतरेत असल्यामुळं फक्त लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांची दिशाभूल करून महत्त्वाचा जो मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बाजूला बगल द्यायची आणि आपली राजकीय पोळी व्यवस्थितपणे स्थिर ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे ही कामं करायची. साखरेचा भाव खूप वाढला. साखरेचा भाव जो आजच्या मितीला जो वाढलेला आहे हा केवळ एक फुगवटा आहे. कारण का हा फुगवटा दाखवून ह्यांना बाहेरून जी साखर आयात करायची असेल त्या संदर्भातले ह्यांचे ते प्लॅनिंग असतील. मुळात साखर कारखान्यांच्या जवळ आज हजारो टन ही साखर ही गोडाऊनमध्ये पडून येते. मग अशा पद्धतीनं आज ही साखर ही गोडाऊनमध्ये हजारो टन जी ठेवलेली आहे ही साखर कशासाठी ठेवली? केवळ या साखर कारखानदारीमधले जे सम्राट आहेत ह्यांना 4 रुपये मिळवून देण्यासाठी, यांची घरदारं भरण्यासाठीच याचा स्टॉक केलेला जातोय आणि त्याचा आता हा जो परिणाम आपल्याला पाहायला बोलतोय, गोरगरीब लोकांना त्याच्यावरती आपल्याला हे दुष्परिणाम दिसत आहेत. जरी साखर वाढली तर आमच्या शेतकऱ्यांचे देखील मग ऊसाचे दर हे वाढले पाहिजेत. आत्ता जर त्यांनी जर समजा आम्हाला 3,000 रुपये, त्यांनी 4,500पर्यंत आम्हाला 4,000च्या पुढे रेट दिला पाहिजे FRPचा, किंवा आत्ता जो दुसरा हप्ता असेल तो 500 रुपयापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना द्यावा. परंतु हे असं करणार नाहीत हे आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच आमचं त्या दिशेनेच आंदोलनाचं पाऊल असणार आहे.
आपलं नाव सांगा सर. मी प्रकाश बालवडकर, स्वाभिमानी पक्ष, महाराष्ट्र राज्य.